प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 व 25-26 करिता 27,87,000 मंजूर घरकुलांपैकी 3,57,000 घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 33,410 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे। प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांवर रूफटॉप सोलर लावण्यासाठी अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून ऊर्जा स्वावलंबन साध्य करण्यात येणार आहे। पीएम जनमन आवास योजनेअंतर्गत 54,129 घरकुलांना मंजूर देण्यात आली असून 17,929 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे। उपक्षेत्र दुसरे उद्योग राज्यातील उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत 123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे। त्याकरिता उच्च क्षमता असलेल्या क्षेत्रांकरिता मूल्य साखळी निर्माण करणे, प्रत्येक उदयोन्मुख जिल्ह्यात मोठे औद्योगिक समूह उभारण्यात येणार आहेत। तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासाठी अर्थसहाय्य देऊन महाराष्ट्र हे जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्यात येणार आहे। राज्याचे नवीन औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। 2047 पर्यंत उद्योग क्षेत्राचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा 30% नेण्याचे आमचे ध्येय आहे। यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जात आहे। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे। राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग केंद्रे स्थापन केली जातील। या धोरणातून सुमारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल। याकरिता सूक्ष्म व लघु उद्योगासाठी आयुक्तालय व सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची मी घोषणा करीत आहे। केंद्र शासनाकडून नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। तसेच राज्यातील रत्नागिरी, नागपूर, अमरावती, अकोला व नाशिक या जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत।